संदीप गायकवाड स्ट्राईक वरती आहे. राहुल अगदी आपण पाहतोय नॉन स्ट्राईकला आहे. 5 ओव्हरची मॅच मैदानाच्या आतमध्ये होते चालू. ऋषी सर स्वतः स्कोररच्या भूमिकेत या मॅच साठी नक्कीच आपली आपण पाहतोय. आणि या सामन्याला होईल सुरुवात. 2 मॅचेस थोड्याशा लवकर संपल्या त्यामुळे नक्कीच अगदी आपण पाहतोय ही मॅच अगदी वेळेवरती चालू होते. पहिला चेंडू फाईन लेगच्या दिशेला फिरकावून दिलाय. एक टप्पा खात चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी 4 रन. सुरुवात चौकारानं त्या ठिकाणी केली. स्ट्राईक एंड वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय संदीप गायकवाड. एबी ट्रॉफी नक्कीच तुम्ही पाहतायत. पहिलं पर्व मोठ्या धूमधडाक्यात संपन्न होताना जे पाहायला मिळत आहे. आणि दुसरा दिवस संपन्न होत असताना ग्रुप नंबर 3च्या मॅचेस फ्लॅट षटकार 6 धावा. चौकारा पाठोपाठ ठोकलाय षटकार. संदीप गायकवाड ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय षटकार. 10 धावा स्कोर कार्ड वरती होतील ऍड. थँक्यू. एबी या नावाला फार मोठं वलय नक्कीच प्राप्त झाले. अगदी आपण पाहतोय विनाशुल्क प्रवेश या क्रिकेटच्या स्पर्धेला मात्र दिला गेला. 44 टीमनं मात्र सहभाग दर्शवला. पुणे टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनला फार मोठा पाठिंबा प्रतिसाद प्रत्येक जण देताना पाहायला मिळतोय. टोटल 49 टीम्स अगदी आपण पाहतोय रजिस्टर आहेत. आणि या खऱ्या अर्थानं एबी ट्रॉफी मोठ्या धूमधडाक्यात कालपासून मात्र नक्की जी चालू झाली आहे. एबी या नक्कीच अगदी आपण पाहतोय ए फॉर आशिष दादा, बी फॉर भरत दादा. आणि ही 2 व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं पुण्याचं क्रिकेट फार मोठं बदलावं, क्रिकेटमध्ये बदल व्हावा यासाठी मात्र त्यांचे सगळ्यांचे प्रयत्न आहेत. आता आपण आयोजन टीम जर पाहिली तर सन्माननीय पुणे टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय भरतदादा टिंगरे आहेत. उपाध्यक्ष आशिषदादा मारणे आहेत. त्याचबरोबर नक्कीच आता गुणलेखकाच्या भूमिकेत जे काम करतायत सन्माननीय ऋषी जोरी सर हे देखील नक्कीच आयोजकांच्या भूमिकेत. सचिनजी राठोड असतील, आमचे मार्गदर्शक सन्माननीय सचिनदादा खानवेक, आमचे अमितदादा तापकीर आहेत, नितेश कवडे आहेत, आमचे विशाल गायकवाड आयोजन टीम मध्ये आहेत, चंद्रशेखर दादा मोरे आहेत, विकी खैराळे आहेत. आणि या बरचसं क्रिकेट या सगळ्यांनी खेळलेलं आहे. काही जण अजूनही खेळत आहेत. आणि या क्रिकेटला एक चांगली शिस्त लावण्याचं काम पुणे टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून नक्कीच आपण पाहतो आहे. ओ एक्सप्रेस बॉल, तेज तर्रार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो आहे. स्ट्राईक एंड वरती नक्कीच खेळताना राहुल गोगडे आपल्याला पाहायला मिळाला. आणि याचबरोबर षटकाची होईल समाप्ती. षटक क्रमांक पहिलं संपतंय. धावफलकावरती धावा आहेत त्या 13 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती होतीये आणि षटक क्रमांक आता दुसरं जे मैदानाच्या आतमध्ये टाकले जाईल. साईराम शिरूर आणि मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान कोथरूड पुणे या 2 टीमच्या दरम्यान चालू असलेली मॅच, चालू असलेला सामना क्रिकेटचे रसिक पाहतायत. चांगल्या सुख सुविधा नक्कीच उपलब्ध करून दिल्यात. टेनिस बॉल क्रिकेटला खूप कमी अशी मैदानं पाहायला मिळतात, परंतु हरित क्रीडांगण खऱ्या अर्थाने या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी मात्र वापरले. अनेक लेदर बॉल क्रिकेटच्या मॅचेस या क्रीडांगणावरती संपन्न होतात. अगदी आपण पाहतोय दिवस क्रमांक दुसरा
संपन्न होतोय. आकाश त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. आकाश इंदुलकर गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 2 घेऊन आलाय. सुरुवात होते मॅचला. अगदी आपण पाहतोय या षटकाला बॅटची कडा त्या ठिकाणी मात्र जी घेतली गेली आहे, पुन्हा एकदा सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. यानंतर देखील एक महत्वपूर्ण मॅच, खास दौंड टीम नक्कीच उतरताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबर बीसीसी धानोरी ही टीम त्यांच्या विरोधात खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. पायाचा वेध घेणारा चेंडू आहे. अपील केलंय परंतु उत्साह थोडासा कमी त्या ठिकाणी अगदी आपण पाहतो आहे. धावफलक असेल स्थिर 14 वरती. संदीप गायकवाड मध्ये फार मोठी क्षमता आहे बिग हिट खेळण्याची. राहुल देखील अगदी आपण पाहतोय एक आक्रमक फलंदाज आहे. पुन्हा एकदा अंगभेदक चेंडू त्या ठिकाणी अगदी आपण पाहतो आहे. राहुल साठी टाकलाय डॉट बॉल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 3 चेंडू किती अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाले. स्ट्राईक एंड वरती उभा आहे तो राहुल. आक्रमकतेची गरज आहे. 5 ओव्हरची मॅच अगदी आपण पाहतोय. 100चा आकडा देखील पार झालेला पाहिला आपण काल 5 षटकांमध्ये. आणि यष्टांचा वेध त्रिफळा केलाय उद्ध्वस्त. पाहायला मिळते विकेट. राहुल थोडासा चाचपडक खेळत होता. 3 चेंडू त्या ठिकाणी अप्रतिम टाकले आणि 4थ्या चेंडूवरती यष्ट केल्यात उद्ध्वस्त. राहुल बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. साईराम 11 शिरूर ही टीम मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळते. फलंदाजी करते. अनेक ठिकाणी या टीमनं विजेतेपद देखील मिळवलेलं आहे. आणि येणाऱ्या भविष्य काळात नक्कीच साईराम मित्र परिवाराच्या वतीने एक स्पर्धा देखील नक्की डिक्लेअर झाली. रॉयल ट्रॉफी 15 डिसेंबर पासून शिरूर या ठिकाणी मात्र आयोजन. विशाल भाऊ गायकवाड आणि संपूर्ण मित्र परिवार यांचं आयोजन आहे. साईराम मित्र परिवार यांचं आयोजन आहे. रॉयल ट्रॉफी 15 डिसेंबर पासून मात्र चालू होते. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. हा फटका पूल केलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी 6 धावा. विजय जाधव जसाही स्ट्राइक वरती पोहोचला, पहिला चेंडू पूल केला आणि वसूल केला. षटकार. 1 टू गो सर. षटक क्रमांक त्या ठिकाणी मात्र दुसरं जारी आहे. विजय जाधवच्या बॅट मधून एक षटकार आपण पाहिला. पुन्हा एकदा गोलंदाज त्या ठिकाणी मात्र सज्ज होतो आहे. पुन्हा एकदा आक्रमण. शतरक्षक चेंडूच्या अगदी खाली येताना पाहायला मिळतोय. झेल टिपला जातो आहे. विकेटचं होतोय पतन. फलंदाज होतोय बाद. विजय जाधव बॅक टू द पॅव्हिलियन.
थँक्यू. विशाल अल्व्हर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपण पाहतो आहे. न्यू बॅटर पाहायचे कामगिरी कशा प्रकारे केली जाते. 5 षटकांमध्ये आतापर्यंत आल्यात धावा आपण पाहतोय. 20 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आकाश इंदुलकर 4 चेंडू डॉट टाकले. 1 षटकार देखील आला. 1 सिंगल आली आणि 7 धावा त्या ठिकाणी मात्र खर्च केल्या आकाशने. अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी अनिकेत मोरे त्या ठिकाणी मात्र सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. 5 षटकांची लढत, 5 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. पुणे टेनिस क्रिकेटला सुगीचे दिवस येत आहेत, कारण की पुन्हा एकदा मोठ्या धूमधडाक्यात पुणे टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अगदी आपण पाहतोय अनेक क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन भविष्यात देखील होईल, परंतु एबी ट्रॉफीनं मात्र ही सुरुवात अगदी आपण पाहतोय. मारा करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. ओव्हर क्रमांक 3, षटक क्रमांक 3 त्या ठिकाणी मार्गस्थ आहे. चांगला चेंडू त्या ठिकाणी अगदी आपण पाहतो आहे. धाव या चेंडूवरती मिळणार नाहीये. अनिकेत गोलंदाजी मार्कवरती आहे. ओव्हर क्रमांक 3 त्या ठिकाणी टाकताना पाहायला मिळतो आहे अनिकेत मोरे. तर स्ट्राइक एंड वरती फलंदाज उभा आहे संदीप गायकवाड. सलामीला जाऊन उभा आहे. या संदीप गायकवाडनं अनेक क्रिकेटच्या स्पर्धा गाजवल्यात. डावकुरे आता तर तेजपुंज तारा म्हणून नक्कीच ओळख आहे. अनेक ठिकाणी आयकॉन आयडॉल म्हणून मागणी देखील आहे, परंतु थोडासा चाचपडत संदीप देखील अगदी आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी अनिकेत मोरेची त्या ठिकाणी या चेंडूवरती देखील धाव मिळणार नाहीये. धावफलक असेल स्थिर. ओव्हर क्रमांक त्या ठिकाणी 3 जारी आहे. 2 चेंडू डॉट टाकलेत, निर्धाव टाकलेत. धाव फलक जर पाहिले तर 20 वरती स्थिर आहे. अनिकेत मोरे त्या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती आहे, नामांकित गोलंदाज आहे, परंतु दुसऱ्या बाजूला संदीप गायकवाड देखील एक आक्रमक फलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. अगदी आपण पाहतोय स्ट्राईकच्या दिशेला खेळतोय. 13 धावांवरती मात्र उभा आहे स्ट्राईकच्या दिशेला संदीप गायकवाड. फार मोठ्या अपेक्षा असतील टीमला. 5 स्क्वेअर कटचा फटका आहे. चेंडू सुसाट वेगात सीमा पार होईल. खणखणीत चौकार संदीप गायकवाडच्या बॅटमधून. चौकार येताना जो पाहायला मिळतो आहे. डावखुरे हाताचा फलंदाज संदीप गायकवाड मैदानाच्या आतमध्ये. टीमला अपेक्षा नक्कीच त्याच्याकडून खूप असतील आणि या अपेक्षांची पूर्तता देखील करतोय. अगदी आपण पाहतोय एक अप्रतिम चौकार संदीप गायकवाडच्या बॅटमधून पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आक्रमण, पुन्हा एकदा प्रहार. चेंडू जातोय सीमारेषा पार षटकारासाठी आउट ऑफ दी पार्क. थँक्यू डीजे. पहिले 2 चेंडू आपण पाहिले डॉट, परंतु त्यानंतरच्या 2 चेंडूवरती 10 धावा नक्कीच येताना जे पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 30. चांगली माहिती या ऋषी सरांच्या वतीनं नक्कीच पोहोचवण्यात येते. ओ अतिशय दूरवरचा पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर चेंडू जाताना जो पाहायला मिळतो आहे षटकारासाठी संदीप गायकवाड ऑन फायर.
36 धावा धावफलकावरती. जिंदगी है तो ख्वाब है तो रास्ते है तो मंजिल है तो दिक्कत है और दिक्कत है तो मैं संदीप गायकवाड हो ना. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय वैयक्तिक 29 धावांवरती नाबाद उभा आहे संदीप गायकवाड. चला बॉल द्या. आला बॉल आला. मॅच बॉल येतोय. मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज त्या ठिकाणी मात्र सज्ज होताना जो पाहायला मिळेल. पहा पहिले 2 चेंडू गोलंदाजाचं वर्चस्व पाहायला मिळालं परंतु त्यानंतरच्या 3 चेंडूवरती फलंदाजाचं वर्चस्व. हा चेंडू वाईड असेल खराब असेल उजव्या यष्टीच्या जास्तीच बाहेर जाणारा चेंडू अगदी आपण पाहतोय. पंच वाईड म्हणून कळवत आहेत. 1 धाव त्या ठिकाणी मात्र स्कोर कार्ड वरती होईल ऍड. धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते ते 37 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 त्या ठिकाणी जारी आहे. सुंदर स्पर्धा सुंदर मैदान चांगली वातावरण निर्मिती अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. एबी ट्रॉफी 2024 बॅटची काढा त्या ठिकाणी घेतली गेली आहे. शतरक्षक चेंडूवरती त्या ठिकाणी सिंगल घेतली जाईल. 1 धाव स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड. धावफलक जर पाहिलं तर मात्र 38 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि याच बरोबर तिसऱ्या षटकाचा खेळ संपतो आहे. या षटकात अनिकेत मोरेनं तब्बल 18 धावा खर्च केल्यात. पहिलं षटक जर पाहिलं 13 धावा आल्या. दुसऱ्या षटकात 7 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. तर तिसऱ्या षटकामध्ये 18 धावा त्या ठिकाणी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलक पोहोचले ते 38 वरती. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शेष असेल शिल्लक असेल बाकी असेल. पाहिजे की कुणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातो आहे. एबी ट्रॉफी 2024 चा थरार पहिलंच पर्व. 44 टीम तब्बल नक्कीच खेळत आहेत. 49 टीम नक्कीच रजिस्टर झाल्यात. पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अगदी आपण या ठिकाणी पाहतोय त्याच जोमात त्याच उत्साहात अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा धूमधडाक्यात सुरुवात. संदीप गायकवाड 30 धावांवरती वैयक्तिक मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. चौफेर फटके त्याने लगावलेत. डावखुराचा तेजपुंज तारा संदीप गायकवाड अगदी आपण पाहतोय स्ट्राईकच्या दिशेला असेल तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मयूर लोखंडे त्या ठिकाणी सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. ओ हा चेंडू अगदी आपण पाहतो आहे सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. नो बॉल आहे. नो बॉल आणि नो चेंडूवरती आक्रमण. चौकार. मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना जो पाहायला मिळतोय मयूर लोखंडे. हा चेंडू अगदी आपण पाहतोय फ्री हिटचा चेंडू असेल. फ्री हिटचा चेंडू त्या ठिकाणी मात्र घेतली जाईल ती 2 धावा त्या ठिकाणी घेतल्या जात आहेत. आणि धावफलक 45 वरती जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ऑन स्ट्राईक आता अगदी आपण पाहतोय संदीप गायकवाड. चौफेर फटकेबाजी संदीप गायकवाडनं मात्र जे केली वाईट बॉल आहे. खराब स्वरूपाचा चेंडू त्या ठिकाणी अगदी आपण पाहतो आहे. एक अतिरिक्त धाव एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड. धावफलकावरती धावा 46 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतो आहे.
झुंजा एक संघर्षमय मुकाबला नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला असेल साईराम 11 शिरूर, तर मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान कोथरूड पुणे. अशी लढत क्रिकेटच्या रसिकांना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा वाईड, पुन्हा एकदा खराब. पंच मात्र त्या ठिकाणी आपला निर्णय माघारी घेत आहेत. अर्थात चांगला चेंडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. वारंवार वाईड यॉर्कर करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न आणि चांगला अनुभव पाठीमागा आहे. अनेक टीम मध्ये मात्र हा गोलंदाज मयूर खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. मयूर लोखंडे पुन्हा एकदा सज्ज. हो, पुन्हा एकदा स्क्वेअर गटचा हा फटका अगदी आपण पाहतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल चौकारासाठी 4 रन. आणि याचबरोबर संघाचं अर्धशतक देखील पूर्ण होतंय. 50 धावा धावफलकावरती लागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक चालू आहे ते 4थं षटक प्रगती पथावरती. 4थ्या षटकातील 3 चेंडू नक्कीच आतापर्यंत टाकले गेलेत. 5 षटकांची ही मॅच क्रिकेटचे रसिक पाहत आहेत. मयूर लोखंडे पुन्हा एकदा सज्ज होईल. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 12 धावा खर्च केल्यात. एक नो आपल्याला पाहायला मिळाला, एक वाईड पाहायला मिळाला. एक्स्ट्रा रन जास्तीत जास्त आतापर्यंत मात्र खर्च केल्या जात आहेत आणि त्यावरती नियंत्रण हे राखावंच लागेल. हा फटका परफेक्ट गॅप आहे. चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी 4 रन. थँक्यू. धावफलकावरती धावा जर पाहिल्या 54 धावा धावफलकावरती आहेत. 54 रन 54 धावा. चांगली आकडे मोड ऋषी सरांच्या वतीने अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. ओ दरम्यान अगदी आपण पाहतोय फेकी त्या ठिकाणी पोहोचली. लेग बाईट्स म्हणून पंचांचा इशारा. मारा करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. धावफलकावरती धावा आहेत त्या 55 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. लढत आहे 5 षटकांची. फाईन लेगच्या दिशेला त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक असेल तैनात. सिंगल घेतली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र पूर्ण केली जाईल. षटकाची होईल समाप्ती. धावफलक जर पाहिलं अब तक 56 धावा स्कोर कार्ड वरती. षटक संपतायत 4. शेवटचं षटक, अंतिम षटक, अखेरचं षटक मैदानाच्या आतमध्ये जे टाकलं जाईल. तर ही इनिंग संपल्याबरोबर यानंतरच्या 2 टीम खेळणार आहेत. बीसीसी धानोरी आणि त्याचबरोबर दौंड 11. दोन्ही कॅप्टन आपली प्लेइंग 11 अगोदर पोहोचवायची. आता प्लेइंग 11 नाही म्हणता येणार नाही, प्लेइंग 20. 20 खेळाडूंची यादी, त्यामध्ये प्लेइंग 11 ला टिक मार्क करून द्यायचे. गोलंदाज मयूर लोखंडे तब्बल 8 चेंडू टाकले. 18 धावा त्या ठिकाणी मात्र खर्च केल्या. एक नो पाहायला मिळाला, एक वाईड पाहायला मिळाला. आणि आता शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती आकाश इंदुलकर सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. स्ट्राइक वरती अगदी आपण पाहतोय विशाल अल्व्हर स्ट्राइकच्या दिशेला खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. 56 धावा स्कोर कार्ड वरती. ही मॅच देखील चांगली होईल. मैदानाच्या आतमध्ये साईराम शिरूर
मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान कोथरूड पुणे यांच्यातील सामना आपण पाहतो आहे. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून फिरकावून दिलाय आणखीन एक दे घुमाके षटकार 6 धावा. सहा धावा स्कोर कार्ड मध्ये होतील ऍड. धावफलक जर पाहिले तर मात्र तब्बल 62 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन स्ट्राईक अगदी आपण पाहतो आहे विशाल चांगला खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. गती परिवर्तन परंतु त्या ठिकाणी शतरक्षक फटका चांगला खेळला होता. शतरक्षक आलाय चेंडूच्या खाली. विकेटचं होताना पाहायला मिळतंय पतन. फलंदाज होतोय बाद. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आता हे नाव टेनिस विश्वाला नौकं नाही एक. अगदी आपण पाहतोय गेली कित्येक वर्ष क्रिकेट खेळलेला आहे विशाल गायकवाड मैदानाच्या आतमध्ये. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक वलयांकित नाव. अनेक स्पर्धा आपल्या बॅटने नक्कीच गाजवलेल्या आहेत. विशाल गायकवाड मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. या अगोदर आपण अमित तापकीर यांना देखील खेळताना पाहिलं. ओ हा चेंडू फक्त दिशा दिली एक. शतरक्षक चेंडू वरती पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. शेवटच्या क्षणी चेंडूला अडवलंय. धावा घेतल्या जात आहेत त्या. तिसरी धाव घेत असताना विशाल गायकवाड यांना मात्र परतावं लागेल. विकेटचं पतन. धावबाद नक्कीच होताना पाहायला मिळत आहेत. धावा खूप गरजेच्या आहेत. शेवटचं षटक चालू आहे. अंतिम षटक त्या ठिकाणी मात्र हे चालू आहे. 64 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतो आहे. न्यू बॅटर निशांत जाधव मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संदीप गायकवाड 45 धावांवरती नाबाद. 3 चेंडू शिल्लक आहेत. अर्धशतक पूर्ण केलं जाणार का हे मात्र आपल्याला पाहायचंय. संदीप गायकवाड वैयक्तिक 45 वरती. हा फटका शतरक्षक चेंडूच्या अगदी चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि दमदार अर्धशतक या ठिकाणी झळकवतो आहे संदीप गायकवाड. आमच्या आयोजन संयोजन टीमच्या वतीनं या ठिकाणी 500 रुपयांचं पारितोषिक संदीप गायकवाड यांच्यासाठी. 70 धावा स्कोर कार्ड वरती अर्धशतक पूर्ण करतो आहे संदीप गायकवाड. आणि त्यानंतर मात्र त्रिफळा केलाय उद्ध्वस्त गोलंदाज. अगदी आपण पाहतोय शेवटचं षटक प्रगतीपथावरती चालू आहे. परंतु एकदा जोरदार टाळ्या या फलंदाजासाठी. 20 चेंडूचा सामना केला. 51 धावांची खेळी त्या ठिकाणी साकारली संदीप गायकवाड. दमदार अर्धशतक. न्यू बॅटर अगदी आपण पाहतोय राहुल गव्हाणे मैदानाच्या आतमध्ये.
याचबरोबर अगदी आपण पाहतोय यष्ट्या उडवल्यात. काय निर्णय आहे? विकेट. थँक्यू थँक्यू. काल जर पाहिलं तर शेरू लोहार यांनी अर्धशतक झळकवलं होतं. एबी ट्रॉफी आयोजन समितीच्या वतीनं काल देखील 500 रुपयांचं पारितोषिक दिलं गेलं होतं. तर आज ज्या अर्धशतक ठोकलं गेलं मैदानाच्या आतमध्ये, संदीप गायकवाड आमच्या आयोजन टीमच्या वतीनं या अर्धशतकासाठी देखील 500 रुपयांचं पारितोषिक. बनवल्या गेल्यात एकूण धावा 70 बनवल्या गेल्यात. टार्गेट असेल 71 धावांचं. 71 इज टार्गेट. एक्स्ट्रा 8 धावा नक्कीच येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. बॅट्समन चला. 71 इज टार्गेट. 71 धावा जिंकण्यासाठी आवश्यक. ही मॅच देखील रंगतदार होईल. मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान कोथरूड पुणे टीम आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल आणि टार्गेट असेल 71 धावांचं. एबी ट्रॉ हॅलो हॅलो. चला बॅट्समन. 71 धावा जिंकण्यासाठी आवश्यक. चला टॉस करणं गरजेचं आहे यानंतरच्या मॅचचा. दौंड 11 टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबर बीसीसी धानोरी टीमचा कॅप्टन. 20 खेळाडूंची यादी आणि या टॉस लगेच आपण संपन्न करणार आहोत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. गणेश भोसले आणि या प्रथमेश गोविलकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक आता मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. 71 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. पहिले षटक टाकण्यासाठी या सलमान सय्यद गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. साईराम शिरूर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय शतरक्षण करताना आपल्याला पाहायला मिळते. चला ज्या ज्या टीम्स बाकी आहेत ना फोटो सेशनच्या, सर्व टीमचं फोटो सेशन आज आपण दिवसभरात करतो आहे.
फक्त एका किट मध्ये सगळ्या टीम असाव्यात. आज खेळणाऱ्या सर्व टीम, कोणाचं जर फोटो सेशन बाकी असेल तर संपर्क करायचा आहे. सामन्याला होईल सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती होतोय सज्ज. सलमान सय्यद. 71 धावांचं लक्ष. 71 इज टार्गेट. एक धाव स्कोर कार्ड मध्ये अगदी आपण पाहतोय ऍड होईल वाईड. यानंतरच्या मॅचचा टॉस होतोय. अगदी आपण पाहतोय बीसीसी धानोरी आणि त्यांच्या विरोधात दौंड 11 अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सन्माननीय आशिष दादा मारणे दादांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी मात्र नाणेफेक संपन्न होती. टॉस संपन्न त्या ठिकाणी झालाय. नो बॉल. नो बॉल. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो आहे. बीसीसी धानोरी टॉस जिंकलाय आणि सर्वप्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय. दौंड 11 शतरक्षण केल्यानंतर धावफलकावरची धावा जर पाहिल्या तर मात्र 3 धावा अगदी आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती. मारा करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा गोलंदाज त्या ठिकाणी सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. हा चेंडू शरीरापासून थोडासा मात्र दूर ठेवला गेलाय. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाही. चांगली गोलंदाज त्या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय. सलमान सय्यद गोलंदाजी मार्क वरती आहे. स्लोअर वन अगदी आपण पाहतोय चांगलं व्हेरिएशन. विशाल गायकवाड चेंडू वरती त्या ठिकाणी मात्र फेकी केली. सिंगल मात्र घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी जी घेतली जाईल. संघर्ष खूप महत्वाचा असतो क्रिकेट खेळत असताना. जितना बडा संघर्ष जीत उतनी शानदार होती. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो आहे समान ताकदीच्या सर्व टीम्स आपला परफॉर्मन्स दाखवण्यासाठी कालपासून सज्ज झाल्यात. एबी ट्रॉफीला मात्र झालेली सुरुवात आणि आजचा दुसरा दिवस पार पडत असताना मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान कोथरूड पुणे आणि साईराम शिरूर या दोन टीमच्या दरम्यान हा मुकाबला मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचे रसिक पाहत आहेत. टेनिस cricket.in च्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या प्रेक्षक राजाचं देखील आम्ही स्वागत करू. हा चेंडू वाईड आहे. हा चेंडू खराब आहे. एक्स्ट्रा जास्तीत जास्त खर्च केले जात आहेत. थोडस लांबलेलं षटक. धावफलकावरती धावा आहेत त्या 5 धावा धावफलकावरती. 2 वाईड 1 नो या षटकामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाला. षटक लांबलंय त्या ठिकाणी. एक्स्ट्रा जास्तीत जास्त खर्च केले जात आहेत. पुन्हा एकदा वाईड. पुन्हा एकदा खराब. अवांतर धावा जास्तीत जास्त खर्च केल्या जात आहेत. त्या अवांतर धावांवरती नियंत्रण राखणं गरजेचं. एका बाजूला साईराम शिरूर टीमनं फलंदाजी जबरदस्त केली पहिल्या इनिंग मध्ये. हा फटका अगदी आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला. सुसाट चेंडू सीमा रेषेच्या लगत. सीमा पार. खणखणीत चौकार. 4 रन. थँक्यू. एकूण 9 चेंडू या षटकात टाकले. त्यापैकी 4 चेंडू एक्स्ट्रा अगदी आपण पाहिले. वाईड नो त्या धावा मात्र खर्च केल्या गेल्या. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर मात्र 2 अंकामध्ये धावफलक प्रवेश करते. 10 धावा धावफलकावरती आहे आणि हा चेंडू मात्र डॉट असेल, निर्धाव असेल. पहिल्या षटकात 10 धावा येताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. उर्वरित 24 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अजूनही बाकी आहे.
टीम हाडल टीम डिस्कस नक्कीच त्या ठिकाणी रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी मात्र जे टाकलं जाईल आणि या गोलंदाजी मार्कवरती सौरभ शेळके सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. एका बाजूला अगदी आपण पाहतोय प्रॉपर शिरूर या ठिकाणचे मात्र खेळाडू या संपूर्ण टीम मध्ये समाविष्ट आहेत. साईराम शिरूर. तर दुसऱ्या बाजूला आपल्याच पुण्यनगरीतील कोथरूड परिसरातील मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान ही टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळते. कोण बाजी मारणार या लढतीमध्ये? प्रथमेश गोविलकर अगदी आपण पाहतोय स्ट्राईकच्या दिशेला उभा आहे. 10 धावा दिल्यात परंतु त्यापैकी मात्र 5 धावा एक्स्ट्रा दिल्या गेलेल्या आहेत. 4 चेंडू डॉट टाकलेत पहिल्या षटकात. जर आपण अभ्यास केला तर पहा पुन्हा एकदा वाईड, पुन्हा एकदा खराब. अवांतर धावांची अक्षरशः खिरापत वाटली जाते मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजी करणारी टीम अर्थात मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान टोटल 8 धावा एक्स्ट्रा त्यांनी दिल्या होत्या. चांगली माहिती नक्कीच ऋषी सर माझ्यापर्यंत पोहोचवत आहेत. स्कोररच्या भूमिकेत स्वतः आयोजक आहेत. अगदी आपण या ठिकाणी पाहतोय सिंगल 1 धाव. धावफलक जर पाहिलं तर मात्र 12 धावा. ओव्हर क्रमांक त्या ठिकाणी या जारी आहे. दुसरं षटक त्या ठिकाणी प्रगतीपथावरती जे चालू आहे. एबी ट्रॉफीचा थरार महत्वपूर्ण मॅच साईराम शिरूर विरुद्ध मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान कोथरूड पुणे मॅच नक्कीच आपण पाहतो आहे. एक्सप्रेस बॉल तेज तर्रार गोलंदाजी. यष्टिरक्षकाच्या हातात चेंडू जाऊन बेसावतोय. दुसरं षटक त्या ठिकाणी मात्र जारी. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर मात्र 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ट्वेल्व रन 12 धावा. पुन्हा एकदा वाईट. जास्तीत जास्त अवांतर धावा या अगोदरच्या षटकात देखील आपण पाहिल्या. प्रथमेश गोविलकर अगदी आपण पाहतोय स्ट्राईकच्या दिशेला उभा आहे. गोलंदाजी मार्कवरती अगदी आपण पाहतोय सौरभ शेळके गोलंदाजी करतोय. परंतु अवांतर धावा जास्तीत जास्त खर्च आतापर्यंत मात्र ज्या केल्या. अफरकडचा फटका आहे. शतरक्षक चेंडूवरती त्या ठिकाणी शेवटच्या शनी चेंडू त्या ठिकाणी अडवला जातो आहे. एष्ट्या उडवल्यात परंतु सुरक्षित फलंदाजा स्क्रीज मध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. 2 धावा स्कोर कार्ड मध्ये होतील ऍड. धावफलक जर पाहिले तर मात्र 15 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. षटक क्रमांक त्या ठिकाणी या दुसरं जारी असताना समीकरण टोटल 71 धावा जिंकण्यासाठी आवश्यक आहे. हा फटका शॉर्ट कव्हरच्या दिशेला अगदी आपण पाहतोय. फेकी गोलंदाजाच्या हातात पोहोचली. सिंगल घेतली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. फार मोठा संघर्ष नक्कीच पाहायला मिळतो आहे. हा संघर्ष आहे जिंकण्यासाठीचा. पहिलं पर्व एबी ट्रॉफीचं संपन्न होत आहे. प्रत्येक खेळाडूचा प्रयत्न असेल की विजय पताका नक्कीच फडकवायची, विजेते पद मिळवायचं. प्रत्येक दिवशी अगदी आपण पाहतोय 3 टीम त्या ठिकाणी मात्र सुपर 11 मध्ये प्रवेश करतायत. अगदी आपण पाहतोय व्हाईट बॉल खराब स्वरूपाचा चेंडू. पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतो आहे. शांतता या एका बाजूला वातावरणात. ज्यावेळेस साईराम शिरूर टीम फलंदाजी करत होती अतिशय स्फोटक फटके संदीप गायकवाडच्या बॅट मधून पाहिले आणि तशाच फटक्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. डॉट बॉल आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू अगदी आपण पाहतो आहे. धावफलक जर पाहिलं तर मात्र स्थिर धावफलकावरती धावा आहेत त्या 17 धावा धावफलकावरती आपण पाहतो आहे. 5 चेंडू आतापर्यंत टाकले गेलेत.
3 चेंडू वाईट टाकले त्या दुसऱ्या षटकामध्ये देखील. सुहासने पुन्हा एकदा वाईट, पुन्हा एकदा खराब. एक एक्स्ट्रा आणखीन स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड. अगदी आपण पाहतोय म्हणजे या अगोदरची इनिंग पाहिली तर टोटल 8 एक्स्ट्रा पाहायला मिळाले होते. आता दुसरं षटक चालू आहे, तब्बल 9 एक्स्ट्रा आतापर्यंत दिल्या गेलेल्या आहेत. दुसरं षटक चालू आहे. हा फटका पुन्हा एकदा शतरक्षक येईल चेंडूच्या खाली. काय ड्रॉप आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी 4 रन. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. 22 धावा, 11ची सरासरी आपण पाहतोय. 22 बनवल्यात. सद्यस्थितीला मॅच जर पाहिली तर मात्र दोन्ही टीमच्या हातामध्ये आहे. पाहायचंय की या मॅच मध्ये कोण बाजी मारणार. येणारा काळ, येणारा वेळ नक्की सांगून जाईल. 71चं लक्ष आहे. पहिल्या षटकात 10 धावा खर्च केल्या, 4 एक्स्ट्रा, 5 एक्स्ट्रा पाहायला मिळाल्या. दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या, त्यामध्ये 4 एक्स्ट्रा आपल्याला पाहायला मिळाल्या. अवांतर धावा जास्तीत जास्त 2 षटकांमध्ये खर्च केल्यात. क्रिकेट अगदी आपण पाहतोय प्रत्येकाच्या रक्तात नसानसात वसले हा खेळ आहे. आणि या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे AB ट्रॉफीचा थरार. राहुल गव्हाणे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. साईराम शिरूर विरुद्ध मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान कोथरूड पुणे ही मॅच मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. ओ हा फटका अगदी आपण पाहतो आहे. अफरकडचा आणखीन एक देखना सनसनीत चौकार. बचाव करायचा असेल तर आक्रमण करा, हा नियम आहे. आक्रमण नक्कीच केलं जात आहे. क्षमता आहे मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान कोथरूड पुणे या टीम मध्ये देखील लढण्याची, संघर्ष करण्याची, फ्रंट फूट वरती येऊन त्या ठिकाणी शॉर्ट स्क्वेअर लेग त्या दिशेला चेंडूला खेळून काढले. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतो एक सिंगल घेतली जाते. एक धाव त्या ठिकाणी या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. अगर आप सोचते आप कर सकते तो आप कर सकते, अगर आप सोचते आप नहीं कर सकते तो आप नहीं कर सकते. बी पॉझिटिव्ह रहना पडेगा. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतो आहे लढत ही रंगतदार होईल. फुल टॉस अगदी आपण पाहतोय. बॅटची कडा घेतली विशाल गायकवाड चेंडूवरती. त्या ठिकाणी मात्र सिंगल पूर्ण होईल. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर मात्र 28 धावा धावफलकावरती आपण पाहतो आहे. तब्बल 71 चेस करायच्यात. अजून 43 धावा बनवायच्या आहेत. फुलटॉस बॅट वरती त्या ठिकाणी मात्र घेतलाय. पुन्हा एकदा सिंगल पूर्ण केली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र पूर्ण केली जाईल. पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन आयोजित या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन अगदी आपण पाहतोय. षटक तिसरं मैदानाच्या आतमध्ये जारी. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेसाठी कॉल केला जाईल का. यष्टरक्षकाच्या हातात फेकी पोहोचताना पाहायला मिळते. तिसरं षटक चालू. धावफलकावरती धावा आहेत 31 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतो आहे. एक चेंडू या षटकातील मात्र शिल्लक असेल, बाकी असेल. राहुल गोलंदाजी मार्क वरती आहे. चांगला चेंडू टाकलाय.
3 ओव्हरचा खेळ संपलाय. या षटकामध्ये मात्र एकही एक्स्ट्रा खर्च केली जात नाहीये. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. एक चौकार निश्चित आला. 9 धावा टोटल खर्च केल्या राहुलने या षटकामध्ये. आणि आता समीकरण तयार झाले. शेवटचे चेंडू शिल्लक 12 चेंडू आणि 40 धावांची गरज. बीची सरासरी नक्कीच राखावी लागेल. स्पर्धेचं आयोजन जर पाहिलं तर मात्र पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय भरतदादा टिंगरे, उपाध्यक्ष सन्माननीय आशिषदादा मारणे, सन्माननीय ऋषी जोरी सर, सन्माननीय सचिन राठोड, सन्माननीय सचिन दादा खानवे, सन्माननीय अमित तापकीर, सन्माननीय नितेश कवडे, सन्माननीय विशाल गायकवाड, सन्माननीय चंद्रशेखर दादा मोरे आणि सन्माननीय विकी खैराळे अशी आमची आयोजन समिती पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अंतर्गत AB ट्रॉफीचा थरार या ठिकाणी क्रिकेटचे रसिक पाहत आहेत. निखिल भोसले त्या ठिकाणी मात्र गोलंदाजी मार्कवरती. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाही. चांगली गोलंदाजी. सुरुवात मात्र अप्रतिम. पहिला चेंडू डॉट टाकलाय निखिल भोसले यांनी. स्ट्राईकच्या दिशेला अगदी आपण पाहतो आहे गणेश. हा चेंडू अगदी आपण पाहतोय. चेंडू पोहोचेल सीधा सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. 6 धावा. मॅच इज ऑन. धावफलक जर पाहिलं तर मात्र 37 धावा धावफलकावरती आहे. सद्यस्थितीला जरी पाहिले या मॅच कडे तर दोन्ही टीमच्या हातात सामना आहे. अशा प्रकारची फलंदाजी केली तर सामना कठीण नाहीये. मैदानाच्या आतमध्ये कोण बाजी मारणार या लढतीमध्ये. 34 धावांची गरज. चेंडू शिल्लक असतील ते 10. हे षटक खूप महत्वाचं आहे मैदानाच्या आतमध्ये. पाहिजे की या षटकात किती धावा या घेतल्या जात आहेत. हा ट्रॅकर नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. शतरक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला जातो आहे. विकेटचं होईल पतन. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये लागताना पाहायला मिळतोय. चांगली भागीदारी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच रचली गेली होती. परंतु ती भागीदारी तोडण्यात मोडण्यात यश आले साईराम शिरूर टीमला. 11 चेंडू 17 धावांची खेळी. गणेश नक्कीच आपण पाहिलं. गणेश भोसले 1 षटकार 2 चौकार मात्र त्यानं खेळले आणि या परततोय पॅव्हिलियन मध्ये नवीन फलंदाज आकाश इंदुलकर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपण पाहतो आहे. अप्रतिम चेंडू. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाही. अगदी आपण पाहतो आहे डॉट बॉल. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. आकाश इंदुलकर बॅटची काढा त्या ठिकाणी या जे घेतली गेली अगदी आपण पाहतोय. सिंगल पूर्ण केली जाईल. 1 धाव पूर्ण केली जाईल. परंतु एका चेंडूच्या लगत सामना देखील कठीण होत चाललाय. आक्रमणाची गरज. स्फोटक फटक्यांची गरज. या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल आणि याचबरोबर सुरेख झेल यष्टांच्या पाठीमागे टिपलाय. विकेटचं पतन होताना आपल्याला जे पाहायला मिळत आहे.
हाताचा उपयोग त्या ठिकाणी यष्टिरक्षकाने केला. सुरेख झेल टिपला. मैदानाच्या आतमध्ये एक विकेटचं पतन त्या ठिकाणी होताना जो पाहायला मिळत आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळतोय. अक्षय मोघे मैदानाच्या आतमध्ये एका हाताचा उपयोग यष्टिरक्षकाने केला. त्या ठिकाणी सुरेख झेल टिपला. सिंगल घेतली जाईल. निशांत गोलंदाजी मार्कवरती. आणि कोणत्याही यष्टिरक्षकांना असा कठीण झेल टिपला ना, पहिल्यांदा मला ऋषी सरांची आठवण येते. अनेक झेल त्यांचे मात्र व्हायरल झाले. इन्स्टा असतील, फेसबुक असेल. म्हणजे एवढी धिप्पाड शरीर यष्टी, परंतु असा सूर मारून झेल कोणी घेऊ शकतो का? अनेक झेल ऋषी सरांचे व्हायरल झाले. वाईट बॉल आहे, खराब स्वरूपाचा नक्कीच चेंडू पंतांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. सातत्यानं केलेली मेहनत आणि सराव आणि त्याचमुळे मात्र हे साध्य होऊ शकतं. सिंगल घेतली जाते. एक धाव त्या ठिकाणी मात्र पूर्ण केली जाते. परंतु एका बाजूला सामना थोडासा कठीण आता होत चाललाय. आक्रमक आणि स्फोटक फटक्यांची गरज असताना सिंगल डबल नक्कीच घेतल्या जात आहेत. 41 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 4 चेंडू तब्बल 30 बनवायच्यात. मैदानाच्या आतमध्ये वाईड आहे, खराब स्वरूपाचा चेंडू. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतो आहे. आणि गोलंदाजाला वॉर्निंग देखील दिली जाते. 1 बाउन्स अगदी आपण त्या ठिकाणी पाहतोय. अखेरचं षटक त्या ठिकाणी प्रगतीपथावरती जारी आहे. हा फटका पुन्हा एकदा शतरक्षक येईल चेंडूच्या खाली. झेल टिपला जातोय. शतरक्षक आहे विजय जाधव. विकेटचं होईल पतन. फलंदाज बाद. केवळ औपचारिकता शिल्लक आहे सामन्यात. तब्बल 29 धावा बनवायच्या. 3 चेंडू शिल्लक आहेत. एक्स्ट्रा रनची वाट पाहावी लागेल. 3 षटकार जरी ठोकले तरी सामना कठीण आहे. अगदी आपण पाहतोय हा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार म्हणून पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. हे फटके खूप अगोदर पासून यायला हवे होते. मैदानाच्या आतमध्ये आता 2च चेंडू शिल्लक असतील. फलंदाज आहे प्रथम जाधव. स्ट्राईकच्या दिशेला खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल घेतली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल. मजबूत पकड या सामन्यावरती साईराम शिरूर टीमनं तयार केली आहे. प्रथम जाधव व्हॉलीबॉल मध्ये महाराष्ट्राकडून नक्कीच खेळतो. प्रथम जाधव अगदी आपण पाहतोय महाराष्ट्राचा प्लेयर आहे व्हॉलीबॉल. अगदी आपण पाहतोय नॅशनल प्लेयर आहे. आता जाऊ द्या का, बरेच जण म्हटले महाराष्ट्र आहे, कोणी म्हटलं इंडिया, परंतु नक्कीच संपूर्ण भारतामध्ये चांगली कामगिरी नक्कीच राहिलेली आहे प्रथमची. साईराम टीम फोटो सेशन आहे. संपूर्ण टीमने या ठिकाणी यायचे आणि मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देखील आपण प्रदान करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच कोण आहे सगळ्यांना माहित आहे. ज्याने या स्पर्धेतील
दुसरं अर्धशतक झळकवलं. अर्थात संदीप गायकवाड मॅन ऑफ द मॅच असेल. आणि फोटो सेशन विशालदादा संपूर्ण टीमनं इकडे यायचंय. प्रत्येक टीमचा आपण फोटो सेशन करतो आहे. या लाईनअप मध्ये या सगळ्या टीमला विनंती आहे. चला आता पुढची मॅच लगेच चालू होते.